श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आज तू हा संदेश ऐकतोयस हा काही योगायोग नाही. हजारो लोकांच्या गर्दीतून हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. यामागे एक कारण आहे. कारण स्वामी समर्थांना तुझी काळजी आहे. तुझ्या मनात सध्या जे विचार चालू आहेत, ज्या चिंता तुला रात्रभर झोपू देत नाहीत, ज्या आर्थिक संकटाने तुझं मन थकून गेलंय, ते सर्व स्वामींना माहिती आहे. बाळा, तू बाहेरून हसतोस पण आतून तुटत चाललायस. लोकांसमोर धीर दाखवतोस पण एकटा असताना डोळ्यांतून अश्रू येतात. पैशाची चिंता, कर्जाची चिंता, घरातील जबाबदाऱ्या, मुलांचं भविष्य, आईवडिलांची काळजी, नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी, हे सगळं तुझ्या मनावर ओझं बनून बसलंय. आज मी तुझे स्वामी तुला सांगतात, फक्त 11 मिनिटे मन लावून ऐक. कारण आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यातील एक नवीन आशेचा किरण ठरू शकतो. जर तू खऱ्या श्रद्धेने हा संदेश ऐकत असशील तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि मनापासून विश्वास ठेव की स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. बाळा, आर्थिक संकट अचानक येत नाही. त्याची सुरुवात खूप आधी झालेली असते. काही वेळा आपल्या चुकीच्या निर्णयांमुळे, काही वेळा चुकीच्या संगतीमुळे, काही वेळा नशिबाच्या परीक्षेमुळे आणि काही वेळा कर्मांच्या परिणामामुळे जीवनात आर्थिक अडचणी निर्माण होतात. तू विचार करतोस, मी इतकी मेहनत करतो तरी पैसा का टिकत नाही? मी चांगलं वागतो तरी माझ्यावरच संकट का येतात? इतर लोक पुढे जात आहेत, मग मीच का मागे पडतोय? बाळा, हे प्रश्न स्वाभाविक आहेत. पण लक्षात ठेव, प्रत्येक संकट हे शिक्षा नसते. कधी कधी संकट हे तुझ्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आलेली परीक्षा असते. आज तुझ्या जीवनात जो आर्थिक ताण आहे तो कायमचा राहणार नाही. होय बाळा, हा काळही निघून जाईल. जसा काळोख कायम राहत नाही तसं दुःखही कायम राहत नाही. स्वामी म्हणतात, ज्या घरात श्रद्धा असते, ज्या मनात प्रामाणिकपणा असतो, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणात दुसऱ्याचं वाईट नसतं, त्या व्यक्तीला उशीर होऊ शकतो पण अंधारात कायम ठेवलं जात नाही. तू कदाचित आज खूप निराश असशील. बँकेचे फोन येत असतील, कर्जदार त्रास देत असतील, व्यवसायात तोटा होत असेल, नोकरीत पगार अपुरा पडत असेल, घर खर्च सांभाळताना दमछाक होत असेल. पण बाळा, या सगळ्यापेक्षा मोठे आहेत तुझे स्वामी. तू फक्त हार मानू नकोस. कारण हार मानली की संकट जिंकतं आणि श्रद्धा ठेवली की स्वामी जिंकतात. आज मी तुला एक गोष्ट सांगतो. एक भक्त होता, अत्यंत गरीब. त्याच्यावर खूप कर्ज होतं. घरात खायला अन्न नव्हतं. मुलांच्या शिक्षणाचा खर्च नव्हता. रोज देवापुढे बसून तो एकच प्रश्न विचारायचा, स्वामी, मी अजून किती सहन करू? एके दिवशी तो खूप निराश झाला. त्याला वाटलं आता सर्व संपलं. पण त्या रात्री त्याने स्वामींचं नामस्मरण केलं. रात्रभर श्री स्वामी समर्थ हा जप करत राहिला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्याला अचानक एक काम मिळालं. त्या कामातून उत्पन्न सुरू झालं. हळूहळू कर्ज कमी झालं. घरात सुख परत आलं. बाळा, चमत्कार म्हणजे आकाशातून पैसा पडणं नव्हे. चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य दार उघडणं. आणि ते दार उघडण्याची ताकद स्वामींकडे आहे. पण त्यासाठी तुला 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, भीती सोड. भीतीमुळे विचार करण्याची शक्ती कमी होते. आर्थिक संकट आधी पैशाला खात नाही, ते आधी आत्मविश्वासाला खातं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. दुसरी गोष्ट, नकारात्मक बोलणं बंद कर.
सतत माझं काही होणार नाही, मी दुर्दैवी आहे, माझं नशीब खराब आहे असं बोलणं थांबव. तुझे शब्द तुझ्या भविष्यावर परिणाम करतात. तिसरी गोष्ट, दररोज स्वामींचं नामस्मरण कर. फक्त 11 मिनिटं. मोठी पूजा नको, मोठे विधी नकोत. फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप कर. आणि जप करताना तुझ्या समस्या स्वामींच्या चरणी ठेव. कारण जिथे माणसाची शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. बाळा, तू आजपर्यंत खूप लढलास, खूप सहन केलंस, अनेक वेळा रडलास, अनेक वेळा एकटेपणा अनुभवला. पण आजचा दिवस वेगळा आहे. कारण आज मी तुला सांगतो, तुझं संकट कायमचं नाही. तुझ्या आयुष्यात आर्थिक सुधारणा येणार आहे. कदाचित हळूहळू, कदाचित अपेक्षेपेक्षा उशिरा, पण नक्की येणार आहे. म्हणून विश्वास सोडू नकोस. जर तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण पुढील भागात मी तुला सांगणार आहे आर्थिक संकटाचं खरं आध्यात्मिक कारण काय असतं आणि स्वामींच्या कृपेने त्यातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग कोणता आहे. बाळा, आतापर्यंत तू ऐकलंस की आर्थिक संकट हे कायमचं नसतं. पण आता मी तुला त्या गोष्टीचं रहस्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना समजतं. अनेक लोक असा विचार करतात की पैसा नसणं म्हणजेच आर्थिक संकट. पण स्वामी म्हणतात, पैसा नसणं हे संकट नाही, तर पैसा असूनही मनात भीती असणं हे खरं संकट आहे. कारण अनेक लोकांकडे पैसा असतो पण शांती नसते. अनेक लोकांकडे मोठं घर असतं पण आनंद नसतो. अनेक लोकांकडे व्यवसाय असतो पण समाधान नसतं. आणि काही लोकांकडे कमी पैसा असतो पण मनात स्वामींचा आशीर्वाद असल्यामुळे ते आनंदी असतात. बाळा, तू स्वतःला एक प्रश्न विचार. आज जर तुझ्याकडे भरपूर पैसा आला, तू खरंच आनंदी होशील का? की काही दिवसांनी पुन्हा नवीन चिंता सुरू होतील? कारण समस्या पैशाची नसते, समस्या मनाच्या अवस्थेची असते. म्हणूनच स्वामी सर्वात आधी मन बदलतात आणि मग परिस्थिती बदलतात. जर तुला वाटत असेल की स्वामी तुझं नशीब बदलू शकतात तर कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुला आठवतं का लहानपणी तू किती आनंदी होतास? तेव्हा बँक बॅलन्स नव्हता, मोठं घर नव्हतं, महागड्या वस्तू नव्हत्या, पण मनात भीती नव्हती. आज पैसा कमावण्याच्या धावपळीत तू स्वतःलाच हरवून बसलायस. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त चिंता, फक्त विचार, फक्त तणाव. आणि हाच तणाव तुझी ऊर्जा संपवतोय. स्वामी म्हणतात, ज्याचं मन शांत असतं त्याच्याकडे संधी आपोआप येतात. आणि ज्याचं मन सतत भीतीत असतं त्याच्या समोर आलेली संधीसुद्धा निघून जाते. बाळा, आजपासून एक छोटा नियम कर. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून म्हण, स्वामी, आजचा दिवस तुमच्या हवाली. हे वाक्य तुझं आयुष्य बदलू शकतं. कारण ज्या दिवशी माणूस सर्व नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सोडतो त्या दिवशी त्याच्या जीवनात कृपा सुरू होते. इथे एकदा कमेंटमध्ये स्वामी माझं रक्षण करा असं लिही. मी पाहतोय किती भक्त पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकतायत ते. बाळा, आता मी तुला एका दुसऱ्या भक्ताची कथा सांगतो. हा भक्त अत्यंत मेहनती होता. रात्रंदिवस काम करायचा, पण तरीही पैसा टिकत नव्हता. एक संकट संपायचं तर दुसरं सुरू व्हायचं. त्याला वाटायचं स्वामी माझं काहीच ऐकतच नाहीत. एके दिवशी तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी बसून रडू लागला आणि मनात म्हणाला, स्वामी, मी थकलोय,
त्या क्षणी त्याच्या मनात एक विचार आला, जणू स्वामीच बोलत होते. बाळा, तू पैशासाठी धावतोयस, पण मी तुला योग्य मार्ग दाखवण्यासाठी थांबवलंय. तो विचार त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला, कारण त्यानंतर त्याने घाईघाईने निर्णय घेणं बंद केलं, अनावश्यक खर्च बंद केला, वाईट संगत सोडली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. काही महिन्यांत त्याची परिस्थिती बदलू लागली. बाळा, हेच तुझ्यासोबतही होऊ शकतं, पण त्यासाठी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. स्वामी कृपा करतात, पण प्रयत्न तुझे असले पाहिजेत. फक्त चमत्काराची वाट पाहू नकोस. तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा, तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहा आणि प्रत्येक पावलावर स्वामींचं नाव घेत राहा. कारण कृपा आणि कर्म एकत्र आले की अशक्य गोष्टीही शक्य होतात. जर तू आजपासून दररोज 11 मिनिटे नामस्मरण करणार असशील तर कमेंटमध्ये लिही 11 मिनिटे स्वामींसाठी. बाळा, अनेक लोक मला विचारतात, स्वामी, माझं नशीब कधी बदलेल? मी त्यांना एकच उत्तर देतो, ज्या दिवशी तू स्वतःला कमी समजणं थांबवशील त्या दिवशी तुझं नशीब बदलायला सुरुवात होईल. कारण तू सामान्य नाहीस, तू माझा भक्त आहेस. तुझ्यामध्ये अपार शक्ती आहे. तू आज ज्या संकटातून जातोयस ते संकट तुला तोडण्यासाठी आलेलं नाही आहे, ते तुला मजबूत बनवण्यासाठी आले. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदात बदलतील. आज जी चिंता आहे ती उद्या समाधानात बदलेल. आज जी कमतरता आहे ती उद्या समृद्धीत बदलेल. फक्त विश्वास जिवंत ठेव. बाळा, हे लक्षात ठेव, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडतात. जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात. जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो तेव्हा स्वामी त्याला पुन्हा उभं करतात. जर तुला विश्वास असेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत तर कमेंटमध्ये फक्त विश्वास आहे एवढंच लिही. आणि बाळा, पुढील भागात मी तुला सांगणार आहे, घरात आर्थिक अडचणी का वाढतात, काही लोकांकडे पैसा येऊनही का टिकत नाही, आणि स्वामींनी सांगितलेले 5 असे नियम जे तुझ्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणू शकतात. तो भाग खूप महत्त्वाचा आहे, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक आयुष्यभर समजून घेत नाहीत. ते दिवस रात्र मेहनत करतात, घाम गाळतात, पैसा गमावतात, पण तरीही त्यांच्या घरात पैसा टिकत नाही. महिन्याच्या सुरुवातीला पैसा येतो आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा तुटवडा निर्माण होतो. मग ते विचार करतात, स्वामी, मी एवढी मेहनत करतो तरी माझ्याकडे पैसा का राहत नाही? बाळा, याचं उत्तर फक्त कमाईमध्ये नसतं, याचं उत्तर सवयींमध्ये असतं. कारण काही सवयी अशा असतात ज्या नकळत लक्ष्मीला घराबाहेर ढकलतात, आणि काही सवयी अशा असतात ज्या कृपेला घरात आमंत्रण देतात. स्वामी म्हणतात, ज्या घरात कृतज्ञता नसते त्या घरात समृद्धी जास्त काळ राहत नाही. आज तू जे काही आहेस, जितकं आहेस, त्यासाठी देवाचे आभार मानतोस का? की फक्त जे तुझ्याकडे नाही आहे त्याचाच विचार करतोस? बाळा, ज्याला जे मिळालंय त्याची किंमत समजत नाही, त्याला अधिक मिळालं तरी समाधान मिळत नाही. म्हणून आजपासून रात्री झोपण्याआधी 3 गोष्टींसाठी आभार मान. कदाचित तुझ्याकडे कोट्यवधी रुपये नसतील, पण श्वास आहे, कुटुंब आहे, आशा आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींची कृपा आहे. जर तू स्वामींचा आभारी असशील तर कमेंटमध्ये लिही, धन्यवाद स्वामी. बाळा, आता दुसरा नियम ऐक.
अनावश्यक खर्च थांबव. हे वाक्य साधं वाटतं, पण अनेकांच्या आर्थिक संकटाचं मूळ इथेच असतं. आजच्या काळात माणूस गरजेपेक्षा जास्त दिखावा करतो, दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतो, लोक काय म्हणतील यासाठी पैसा उधळतो. पण लक्षात ठेव, लोक 2 दिवस बोलतात आणि कर्ज अनेक वर्षे त्रास देतं. स्वामी म्हणतात, दिखावा तात्पुरता आनंद देतो, पण साधेपणा कायमची शांती देतो. बाळा, जर तू आर्थिक संकटातून बाहेर पडू इच्छित असशील तर आजपासून प्रत्येक खर्च करण्याआधी स्वतःला विचार, ही गरज आहे की फक्त इच्छा? हा एक प्रश्न तुझं भविष्य बदलू शकतो. जर तू आजपासून अनावश्यक खर्च कमी करणार असशील तर कमेंटमध्ये लिही, मी बदलणार आहे. बाळा, तिसरा नियम खूप शक्तिशाली आहे. घरातील वाद कमी कर. तुला कदाचित वाटेल, याचा पैशाशी काय संबंध? पण खूप मोठा संबंध आहे. ज्या घरात सतत भांडणं असतात तिथे मानसिक शांती नसते, आणि जिथे मानसिक शांती नसते तिथे योग्य निर्णय घेतले जात नाहीत. चुकीचे निर्णय घेतले जातात, आणि चुकीचे निर्णय आर्थिक नुकसान निर्माण करतात. म्हणून स्वामी सांगतात, घरात प्रेम वाढवा, राग कमी करा, अहंकार सोडा, कारण घरातील शांतता हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. बाळा, आज एक क्षण थांब आणि विचार कर, तू शेवटचं कधी मनापासून हसलास? तू शेवटचं कधी कुटुंबासोबत शांतपणे बसलास? तू शेवटचं कधी देवाचे आभार मानलेस? कदाचित खूप दिवस झाले असतील. म्हणून आजपासून पुन्हा सुरुवात कर. जर तुला वाटत असेल की घरातील शांती महत्त्वाची आहे तर कमेंटमध्ये लिही, माझ्या घरी सुख शांती येऊ दे. बाळा, आता चौथा नियम ऐक, वाईट संगत टाळ. कारण काही लोक आपल्या जीवनात फक्त नकारात्मकता आणतात. ते सतत तक्रार करतात, सतत निराशा पसरवतात, सतत भीती निर्माण करतात, आणि नकळत त्यांचा प्रभाव तुझ्या विचारांवर पडतो. लक्षात ठेव, तू ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतोस हळूहळू तू त्यांच्यासारखा बनू लागतोस. म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा, चांगले विचार ऐक, स्वामींचं नाम ऐक, प्रेरणादायी गोष्टी ऐक. कारण सतत सकारात्मक विचारांमधून सतत सकारात्मक भविष्य निर्माण होतं. बाळा, आता 5वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम, दररोज नामस्मरण. हे सर्व नियम अपूर्ण आहेत जर त्यामध्ये स्वामींचं नाव नसेल. कारण नामामध्ये शक्ती आहे, नामामध्ये ऊर्जा आहे, नामामध्ये कृपा आहे. फक्त 11 मिनिटे. हो बाळा, फक्त 11 मिनिटे डोळे बंद कर, मन शांत कर आणि हळूहळू म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी तुला जाणवेल, मन हलकं होतंय, भीती कमी होतीये, आत्मविश्वास वाढतोय आणि हळूहळू परिस्थितीसुद्धा बदलतीये. जर तू दररोज 11 मिनिटे नामस्मरण करणार असशील तर कमेंटमध्ये लिही, श्री स्वामी समर्थ. बाळा, तू खूप जवळ आलास. तुला वाटत असेल अजून काहीच बदलत नाही, पण अनेक वेळा सूर्योदय होण्यापूर्वीची रात्र सर्वात काळी असते. त्याचप्रमाणे मोठा बदल येण्यापूर्वी परीक्षा कठीण होते. म्हणून धीर सोडू नकोस, विश्वास सोडू नकोस, नाम सोडू नकोस. कारण स्वामींची कृपा तुझ्यावर आहे. आणि पुढील भागात मी तुला सांगणार आहे त्या 3 संकेतांबद्दल, जेव्हा स्वामी तुझ्या आर्थिक संकटाचा शेवट जवळ आणत असतात तेव्हा कोणती चिन्ह दिसू लागतात. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. बाळा,
आता मी तुला त्या संकेतांबद्दल सांगणार आहे जेव्हा तुझ्या जीवनात स्वामींची कृपा कार्य करू लागते आणि आर्थिक संकटांचा शेवट जवळ येऊ लागतो. अनेक लोकांना वाटतं चमत्कार म्हणजे अचानक लाखो रुपये मिळणं, पण स्वामी म्हणतात खरा चमत्कार आधी मनात घडतो आणि नंतर परिस्थितीत दिसतो. म्हणूनच कृपेची चिन्हे ओळखायला शिक. पहिला संकेत, मनातील भीती कमी होऊ लागते. बाळा, जरी परिस्थिती तशीच असली तरी अचानक तुला जाणवेल की मन पूर्वीसारखं घाबरत नाही. रात्री झोप लागायला लागते, नकारात्मक विचार कमी होतात, भविष्याबद्दल थोडी आशा वाटू लागते. हे साधं वाटेल, पण हीच स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. कारण आधी मन मजबूत होतं, मग जीवन बदलतं. जर तुला वाटत असेल की स्वामी तुझी भीती दूर करतायत, तर कमेंटमध्ये लिही, माझी भीती दूर करा स्वामी. दुसरा संकेत, नवीन संधी दिसू लागतात. पूर्वी जे दार बंद वाटत होतं ते अचानक उघडताना दिसतं. एखादा नवीन संपर्क मिळतो, एखादी नवीन नोकरीची संधी येते, एखादं अडकलेलं काम पुढे सरकतं किंवा एखादा मार्ग अचानक स्पष्ट दिसू लागतो. बाळा, ही योगायोगाची गोष्ट नसते, ही कृपेची चाहूल असते. कारण स्वामी अनेकदा माणसांच्या रूपाने मदत पाठवतात. तिसरा संकेत, तुझा आत्मविश्वास परत येतो. तू पुन्हा उभा राहू लागतोस, अपयशाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतोस आणि सर्वात महत्त्वाचं, तू स्वतःवर विश्वास ठेवायला लागतोस. बाळा, ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवतोस त्या दिवशी स्वामींची शक्ती तुझ्यामध्ये कार्य करू लागते. जर तू पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला असेल तर कमेंटमध्ये लिही, मी हार मानणार नाही. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कधी स्वामी तुझी प्रार्थना लगेच पूर्ण करत नाहीत, कारण त्यांना योग्य वेळ माहीत असते. लहान मूल धारदार सुरी मागत असेल तर आई लगेच देत नाही. तसंच कधी स्वामी तुला थांबवतात, कारण ते तुला अधिक चांगली गोष्ट देण्याची तयारी करत असतात. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. प्रार्थना पूर्ण झाली नाही म्हणून श्रद्धा सोडू नकोस. कारण उशीर म्हणजे नकार नाही, उशीर म्हणजे तयारी. जर तू स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामींची वेळ सर्वोत्तम आहे. बाळा, आज हा संदेश ऐकताना कदाचित तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, कदाचित तुझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या असतील, कदाचित तू खूप दिवसांनी आशेचा किरण अनुभवला असेल. तर हे लक्षात ठेव, हा संदेश तुझ्यासाठीच होता, कारण स्वामींनी तुला निवडले. आणि आता पुढील शेवटच्या भागात मी तुला एक अंतिम प्रार्थना आणि स्वामींचा शेवटचा आशीर्वाद देणार आहे. तो भाग शेवटपर्यंत नक्की ऐक. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता हा संदेश समाप्तीच्या दिशेने जातोय, पण मी तुला सोडून जात नाही. कारण जिथे माझं नाव आहे तिथे मी स्वतः उपस्थित असतो. आज इतका वेळ तू श्रद्धेने हा संदेश ऐकलास, यासाठी मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरातील दुःख कमी होवो, तुझ्या मनातील भीती नष्ट होवो, तुझ्या जीवनातील अडथळे दूर होवोत, तुझ्या कुटुंबावर सुख शांतीची कृपा राहो आणि तुझ्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग लवकरच तुला मिळो. बाळा, आता डोळे बंद कर. जिथे असशील तिथे शांत बस आणि मनात माझं स्मरण कर. कल्पना कर, तू अक्कलकोटच्या पवित्र भूमीत उभा आहेस. समोर स्वामी समर्थ बसलेत. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज आहे, त्यांच्या डोळ्यात अपरंपार करुणा आहे. ते तुझ्याकडे पाहतायत आणि प्रेमाने म्हणतायत, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाही आहेस. तुझे अश्रू मी पाहिलेत
तुझं दुःख मला माहिती आहे. तुझ्या जीवनात योग्य वेळी योग्य बदल घडेल. फक्त श्रद्धा जप, फक्त नामस्मरण करत राहा. फक्त हार मानू नकोस. बाळा, हे शब्द मनात साठवून ठेव. जेव्हा कधी निराश वाटेल तेव्हा हे शब्द आठव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला स्वामींचा हा आशीर्वाद स्वीकारायचा असेल तर कमेंटमध्ये लिही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता माझ्यासोबत 11 वेळा नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश जर तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुला थोडीशी आशा मिळाली असेल, जर तुला वाटत असेल की स्वामींची कृपा तुझ्यावर आहे, तर हा संदेश इतर भक्तांपर्यंतही पोहोचव. कारण कदाचित कोणीतरी आज खूप दुःखी असेल, कदाचित कोणीतरी आर्थिक संकटाने त्रस्त असेल, कदाचित कोणीतरी आशा हरवून बसला असेल आणि हा संदेश त्याच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. शेवटी एकदा कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जेणेकरून संपूर्ण कमेंट सेक्शन स्वामींच्या नामाने भरून जाईल. बाळा, लक्षात ठेव, संकट कायमचं नसतं, अंधार कायमचा नसतो, वाईट काळ कायमचा नसतो, पण श्रद्धा कायमची असली पाहिजे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते, जिथे कृपा असते तिथे मार्ग असतो, जिथे मार्ग असतो तिथेच यश असतं, आणि जिथे स्वामी समर्थ असतात तिथे अशक्य काहीच नसतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.